चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा, सिमेंट आणि कोल वॉशरीशी संबंधित प्रदूषणविषयक समस्या आणि इरई झरपट नद्यांच्या खोलीकरणाच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचल्या. त्यांनी कोळसा हाताळणी संयंत्र, कोल वॉशरी आणि नद्यांची स्वतः पाहणी केली. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुंडे यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना, नागरिकांना त्रास देऊ नका असा इशारा अधिकारी वर्गाला दिला. मी चंद्रपुरात उद्योग ठप्प करण्यासाठी आलेली नाही, जिल्हा प्रदूषण मुक्तीसाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. आज मी पूर्ण चंद्रपूरला दिवसभर दिलेला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आता रात्री 8 वाजेपर्यंत इथेच आहे. तर उद्योगांबरोबर मी बसणार आहे की त्यांच्या ज्या नियमावलीप्रमाणे त्यांनी इथल्या प्रदूषणावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. त्यांनी इथे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या काही व्यवस्था लावायला पाहिजे त्या लावल्या पाहिजे. आणि इथल्या नदीच्या पुनर्जीवनाविषयी पण मी बैठक घेतली. तर एकदम आल्यावर सर्व गोष्टी ठप्प करणे, बंद करणे हा उद्देश नसून आम्ही असा प्लॅन करतोय की 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष असे टप्प्याटप्प्याने इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी याच उद्योगांच्या समवेत बसून आणि अधिकाऱ्यांच्या समवेत बसून CSRच्या बरोबर विचार करून वेगवेगळ्या MPCBच्या माध्यमातून अजून काही जास्तीचे उपाययोजना करून प्रदूषण इथलं कमी करण्याच्या संदर्भात आम्ही नक्की फारच प्रभावी स्टेप्स घेऊ. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.